नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? असो मी विश्वास होईल आणि हा एक प्रमोद जो सायबर मरीनवाला. आता आम्ही जॉबसाठी इकडे तिकडे फिरतो. आम्ही आलो आता इंटरव्ह्यूसाठी आणि आता आम्ही आहे ठाण्याला. बघू पुढे काय होतं. आणि सध्या लोकेशन शोधत चाललो आहे. आणि लोकेशन 1 मिनिटावर आहे पण तो समजत नाही कुठे. हा नाही आहे, बघू आता. चला भेटला तर सांगू. आणि काय काय होतं आज इंटरव्ह्यूमध्ये, काय होतं आहे, फेल पास आहे, बघू आज. तर प्रमोद तुला कसं वाटतंय? मला तर थोडासा टेन्शन आलं आहे, काय माहीत का, कारण दिवसानंतर चालू कोणते कसे आन्सर देणार नाही. हा कोण? अरे कहना क्या चाहते हो? इंटरव्ह्यू मला काहीच येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला बाय बाय, भेटूया नंतर. आम्ही आता आलो अशा प्रकारे काहीतरी आहे. बाकी सगळं हलवायला दाखवतो. चला बिना आहे प्रमोद गेलाय. आता नेक्स्ट माझी बारी असणार. आप लोग मुझे गलत समझ रहे हैं, आपको गलत फहमी हो रहा है. आम्ही एवढ्या वर्ष शिकलो तरी आम्ही आलो इथे. काय रे आणि वाट लागली सध्या, सांगतो नंतर बाहेर गेल्यावर. पहिले तर मला पान काढून टाकायचे, खराब झालेला ते. सो गाईज आम्ही आता इंटरव्ह्यू झाला जस्ट. आणि ते बोलतात आहे की 12,000 पेमेंट देतील. बोललो 12,000 आम्हाला देतो होता. तिला बोललो 18 तरी दे, 18, 19, 20 तरी. ती बोलते का 13 दे. बोललो ठीक आहे. आणि आम्ही आता मी निघणार आहे आता. पण ती बोलते का 5 मिनिटं विचार करा. काय विचार करू? 12,000 मध्ये काय होत आहे? तर आमची घनसोलीला होतो तरी एवढं वाटलं कधी. हे ठाणं आहे. ठाण्याच्या आतमध्ये घनसोली. म्हणून मी आज इंटरव्ह्यूचा ब्लॉग बनवला. बोललो बघू आज काय होत आहे. बघू आता बाहेर गेलो, बघू काय होतं. प्रमोद कसं वाटतं तुला? बाहेर तुझ्यावर आलो इथे. प्रमोद बाईने तिकडे 17,000 होतं, तिथलं सोडला. बोलतो नको वैतागलोय म्हणून. आणि आता इथं 12,000 मध्ये आले काम करा. बाई याच्यासोबत जाणार होतो मी. आणि हो बाई सोडून आला तिथून जॉबला. तो पान काढून टाकला मी कधीच. प्रमोद सायबर मरीन, मी विश्वास होईल. आता चालू आम्ही घरी. भेटूया बाहेर गेलो. आणि आता वडापाव. हां वडापावचा धंदा केला असं जास्त भेटला असतं. कंपनीचं नाव इथं मेन्शन करतो, कधी येऊ नका इथं. आणि आमची इंटरव्ह्यूची रूम आहे, बघू शकता तुम्ही. चला चलो लास्ट सीधा हवा का कुछ लाइफ चेंजिंग होता है तब आदमी इतना बड़ा ये ऑलमोस्ट गेम ऑन दैट बैट, इसीलिए ही कुछ दैट बॉल चलते फिरते कसं वाटतं हो जाता है यार. काय मस्त वाटतंय. सर रिजेक्शन होतं, काय झालं नाही. इंजेक्शन घ्यायची सवय झाली आम्हाला, काय वाटत नाही. सो गाईज आपला इंटरव्ह्यू झाला आहे आता मस्तपैकी. आणि बघा एंट्रन्स होता अशा प्रकारे. अयोध्या राम मंदिर. आपला प्रमोद सायबर मरीनवाला. सो आजचा इंटरव्ह्यू झाला आहे आपला. आणि बेकार गेला नाही आहे इंटरव्ह्यू, खरं सांगतो मस्त गेला. फक्त एक कॅटची टेस्ट द्यायची होती आणि मग काय झालं असतं सिलेक्शन. पण काय बोलले माहिती आहे, 12,000 मध्ये काय येत आहे? काय प्रमोद काय येत आहे 12,000 मध्ये? अरे मी जरा थांबलो ना मध्ये. लास्टला विचारते का लास्ट काय मॅक्झिमम, म्हणजे लास्ट किती पाहिजे तुम्हाला पेमेंट? बोलो 17. ओके बोलते. ओके म्हणजे समजून घ्या तुम्ही, ओके सांगा. समझ रहे हो?
समझ रहे हो ना? असा आम्ही थांबलो आम्ही कधीपासून बोललो आम्ही चल निघतो गेलो बाहेर थांबलो जरा तिला बोललो ती बोलते आतमध्ये चला आम्ही परत आतमध्ये आलो म्हणजे मॅडम का आम्ही रिस्पेक्ट देतो असं काही नाही ठीक आहे जाऊ दे गेला खड्ड्यात सगळा आता मला सांगितलेलं बाबांनी जर सिलेक्शन नाही झाला की बाबा बोललेला गावाला म्हशीवाला चलो उधर किधर तर चालू आता पहिले जाणार आहे ऑफिसमध्ये आपल्या सायबर मरीन ओल्डवाला तर तिथे जायचं आहे सर्टिफिकेट घ्यायचं आम्हाला अजून आमचं सर्टिफिकेट दिलेलं नाही आहे सरांनी तर पहिले आपण सर्टिफिकेट घेऊ घनसोलीला चला भेटूया पुढे आम्हाला भूक लागले काहीतरी खाऊ फटाफट तर कसा होता आजचा इंटरव्ह्यू आमचा कमेंट करून सांगा तुम्ही चलो सो गाइस आम्ही आलो होतो इंटरव्ह्यूला पास झालो पण आम्हाला सिलेक्ट करून पण आम्ही थांबलो नाही तिथं आता चाललो काहीतरी खायला पेट पूजा करू आणि भेटूया बाय गाइस आम्ही आलो आता फ्रँकीला आला काय तिथं त्याच्या कंपनीमध्ये तर खाऊ पटापट आणि जाऊ मला आज वैताग आला अक्षरशः आजचा दिवस चांगला होता आम्ही खराब केलाय त्यांनी खराब केलं करत आहे चला भेटू काही उशिरानंतर खाऊन देऊ बाय कसे प्रमोद आता आम्ही आलो घनसोलीला आणि मी बोललो रिक्षाने जाऊ पण नाही प्रमोद बोलतो बसने जायचे तर आम्ही आलो तर बस स्टँडला आणि बस स्टँड खाली आहे आणि कडाक्याचा ऊन आहे ना आला की नाही वाट लावायला घेतले आधीच गावाला जाऊन काला आलो आणि अजून काला व्हायची आली आहे बघू बस नाही भेटली 10 मिनिटात बस भेटली आपल्याला मित्रांनो आम्ही आता पोचलोय आमच्या सायबर मरीन या गडाच्या खाली म्हणजे टेक्नोसिटीच्या माहितीशी तर हे बघा मला माहीत नसेल मी कुठे होतो आधी कामाला तर बघा टेक्नोसिटीमध्ये सायबर मरीन तर चला आता भेटू वर कोण आहे जी भेटतील आपल्या ओळखीची त्यांच्याशी ओळख करून देतो तुम्हाला आणि बाकी काय ब्लॉगवर कंटिन्यू माहिती नाही मला बाकीच्या पोरांना माहित नाही ओमकारला माहित नाही म्हणून तो वडापावाला सांगितला नाही तर आता लगेच वडापावाला सांगितला असता तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं आमची रोजची जागा होती तिथे आम्ही आज फक्त सर्टिफिकेट घेण्यासाठी आलो चला भेटूया वर मस्त ना गणेश आहेत कसे आप किधर थे? हम बहुत दूर कहाँ गए? हम गए थे बात ठीक है अभी आए कैसे हो आप मस्त है अभी सर्टिफिकेट लेना है आम्हाला भेटले जॉईन कसं बरं ना आजपासून जॉईनिंग आहे माझी इथं अरे हॅपी बर्थडे ओमकार भाई मग हॅपी बर्थडे तर जयदीप भाई बरेच नाही जयदीप भाई अरे यार चल आजपासून जॉईनिंग आहे माझी इथं हे माझा पिसे आहे का तो कैसे हो आप लोग कैसे है मस्त इंटरव्ह्यू झाला येणार आहे परत जॉईनला तू ऑलरेडी झाला एक व्हिडिओ टाकून फेमस झाला पण बाईची स्टोरी नाही टाकू शकत त्याला मी बोललो त्याला काय बोललो का बाबा मला स्टोरी टाकायची तुझी मेन्शनला ऑप्शनच येत नाही स्टोरीला फायदा काय माहिती तुझे कोणतरी मित्रांनी बनवलं आणि शपथ तुझ्यावर आलं का काय तुझ्यावर पण झालं काय असं कर असं बंद हेलो गाइस तो कैसा लग रहा है गाइस बहुत दिन हुए आपको मिलकर जयदीप बोलतो का मला पण जॉब शोधणं दुसरीकडे
आता कंटाळायला लागले इथं. काय करणार ते घरी किती वाजता जातो? घरी जातो 9 साडेनऊ वाजता. येतो कितीला? येतो पण 9 साडेनऊ. बघितलं काय म्हणजे झालं 12 घंटे रोजचं चालू झालं जातं बसून. ते रोजच आहे आधी. आता तरी नॉर्मल झालं. पोस्ट बीस वाढवले घरी. पोस्ट मेसेज ही पोस्ट होती फक्त इथून वर बसवला असेल नाही कालच खाली वर बसलेलं आपण खाली आलो. काही बघितलं इन्क्रीमेंट कसं झालंय वरून परत खाली आलंय. ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. बाकी आपलं ऑफिस आधी पण बघितलं असेल आता पण बघून घ्या. आणि हे कसं वाटतं मला ऑफिस आलं मी आधी सरप्राईज पूर्ण सरप्राईज झाला पाहिजे. शॉक लागला तुम्हाला बघून. मला वाटलं आम्ही परत आलो. मोहित कुठे घेऊन बॅगा घेऊन भेटू आता नेक्स्ट टाइम तुम्ही प्लॅन करा आम्ही भेटू. तुम्ही प्लॅन करा आम्ही भेटू का. सगळे कशाला घेतोय भाई काहीतरी पर्सनल ठेव थोडं. काय नाही भाई पर्सनल. तू आता तुला जर पर्सनल ठेवायला लागलं तर मग प्रायव्हेट काय ठेवणार मी. काय कुठे गेलं घरी दगड ठेवायला गेलं. बडे तेज हो रे. मग शेट कसं वाटतं आता बारीक नवीन पोरं आलात का नाही अजून. का घेणारच नाही बाबा. तुम्ही करायला हे विकणार आहेत का कालचा. नाही नको एक जरा बहुत ज्यादा क्लोज हो रहा है बाद में बोलते. तो चलो तो कैसे हो आप. बोललं त्यांच्याशी तुमच्याशी बॅग घेऊन जातो. त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिले. युट्यूबला ट्राय झालं तर काय बोलत नाही. ठीक आहे बघू आता काय होतं घेऊ. भेटलाय बहिणी ऐकून घेतलं लगेच. बघितला बहिणी कवर पण ऐकून घेतल्यापासून मोहित काला झालंय. कसं काय मला वाटतं कामात बघू शकता. ऐकून घेतलंय भावानी. झाली मॅच चालू झाली. प्रमोदला मारायला घेतला आल्या नवीन फोन घेतला. नवीन फोन घेतला. आयफोन आणि मॅच करायला लागला तर काला घालतो. मी तुला काय बोललो मी विसरलो. मी याला पण बोललो मित्रांनी. अरे भावा हे बघ कसा तरी भेटलाय मला. विश्वास अरे मलाच गायब केलास. थांब रे परत काढ. बाबा मोबाईल कुठला तर झाला सत्य कुठे भेजू होता. ओमकार असं कर ना मला एकदा म्हणजे माझं हे होईल कंप्लीट होईल माझं ब्लॉग. तो गाइस आप देख रहे हो अभी 15 का शो. हे प्रितेश 15 घेऊन विकला भावाला. जो आपला सॅमसंग गॅलेक्सी 777 S22. फर्क देख रहे हो. लिया है अभी आ रहा है क्या. गणपत नहीं हुआ लोडिंग. ए बाबा ये ना गाईज मला ना रिक्वेस्ट करायला लागते का भाई फोटो काढायला माझ्यासोबत. बघितला बाकी वैभव बघितला आधी पण काम करायचं अजून पण करतोय. एकुलता एक रुमाल आहे खिशात भाई ये ना. चलो बघा इथं काय केलेलं आम्ही नसताना बरोबर आहे असं उद्योग करता येतो. चलो आज आलो होतो फ्रेंड नेक्स्ट टाइम. गोवा में 15 को जाता है. काय जात आम्ही आलो बाहेर आणि बरं वाटतं ऑफिसमध्ये जाऊन. काय जे पण आमच्या ऑफिसमध्ये जायचे ते आता ऑफिसच्या बाहेर चालले. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग. एक मिनटं कसा वाटला आजचा आपला इंटरव्ह्यूचा आणि आपल्या ओल्ड ऑफिसचा ब्लॉग. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि प्रमोद तुला काय बोलायचं आपला ब्लॉगबद्दल. कसा होता आजचा दिवस सांग ना भाऊ. चांगला होता नक्की. एवढं काय हे नाही तुझ्या मित्राला भेटलेला आहे म्हणजे 1 वर्षापूर्वी भेटलेला. बरं वाटलं आज.
1-1.5 महिन्यानंतर आज आम्ही ऑफिसमध्ये गेलो परत. गाईज ओळखता का मला? गाईज अरे हा बोल सर आनंद खाऊन हे झालंय तो आणि हे करायला लागलंय का? मी सोडला कुठे गेला? जॉब सोडला आता कुठे गेला? आता ठाण्याला. अरे बाबा ठाण्याला. मग आता सध्या घरी आहे. बघू आता ठाण्याला जाणार होतो. कसं वाटतंय मग व्हिडिओ मध्ये तुम्हाला फेमस व्हायचे का नाही? मग काय नाही. कसं वाटतं? कशा आहेत? सॉरी कशा आहेत? मग आम्हाला मिस केला का? लय दिवस झालं. 1 महिना नव्हतो आम्ही. 1 महिना आम्ही आलोच नाही ते वडापाव खायला. अजून काय नाही बरं झालं. चला बरं आहेत ना पण मित्रांनो आपण आता चहा पिऊ. आता आलो आम्ही घनसोली स्टेशनला आणि वेळ झाली आता ब्लॉग एंड करायची. तर चला आता ब्लॉग एंड करतोय. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग? आपला ओल्ड ऑफिस कसा वाटला आणि आपला न्यू ऑफिस जो नाही झाला आपला तो वाला. आज इंटरव्ह्यूचा ब्लॉग होता आपला. कसा वाटला आजचा इंटरव्ह्यूचा ब्लॉग? जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. प्रमोद तुला काय बोलायचं आहे का परत एकदा? काय नाही वाईट टाकलं आहे प्रमोद. चला भेटूया अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये. हां वेट अजून काहीतरी एक गोष्ट सांगायची. बाबा बोललेला जर इंटरव्ह्यूमध्ये काही झाला नाही समजा तर गावाला याच्यात म्हशीवाला 3 दिवसासाठी सरायचं आले. तुम्हाला माहीत तर असेलच. तर चला आता जाऊया गावाला. बाय बाय टाटा. आता इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झाल्यावर म्हणजे आम्ही त्यांना रिजेक्ट केलं पण इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झाल्यावर त्यांची घरातल्यांची रिॲक्शन काय सर?